आईला घरच्यांनी जेवारी कडवळ केले का कडवळात मका केली काय माहिती बुवा. आहे घरच्यांचे आणि चिपाड हुकून हुकून आलं तर लय शिवाय देतात. हे अरे असं कोण बिया दाखवत असते का? माणूस मेला असता ना. कस काय मशीन त्याची होती इथं माझ्याजवळ. रंगात येते काय हसत तुझ्या सोबत नाही रंगात यायचं मग कोणासोबत यायचंय? लोकांसोबत माझ्या सोबत यायचं रंगात लोकांसोबत काय आपण बरं काय करतो मग तू? काय नाही करत कडवळ उचल घरी काय वेळ उचलायला नाही आले मी. मग तू संग बोलायला आले तुला भेटायला आले तुला संग रोमॅन्टिक बोलायला आले. गप बास कर तुझ्या भावाने बघितलं तोंड सुजून माझं त्याच्यापासून तुला पुन्हा आले म्हणलं बघून इथून तिथून लपून आली होय हा. म्हणजे महाराज दनेगाडी जबाब तपली तू घरी पावलानी गप ना असं कमून बोलतोय. आणि कोण आले हो नाही येत कोणी. नक्की नाही मी नक्की बघून आले. नक्की नक्की हा. मग चल कडवाळ काप परत तेच का? मी काय कडवा कापायला आले का? मग चल मकात लगेच लगेच निघा ती थांब उलट कापून दे अगं उचल ना. गण्या मला काय उचलायला आणले वय? मग कशाला आणलंय? बोलायचं मात्र सोबत. काय बोलायचंय? रोमॅन्टिक. कसलं रोमॅन्टिक? तुला नाही येतोय गाण्या? येत पण चल मग तू. तुला काहीच जमत नाही. कस काय नाही जमत? नाही जमत. मी तर हे करायला लागलं तर नको नको म्हणती म्हणजे हे करायला काम करायला लागलं. मग आता मी आले तर मग काम नको करू ना माझ्याशी बोल ना. बोलूनच बघत असतोय कुठं. मग अगं तू कशासाठी आली मला पण कळतंय की. मग गण्या बोल ना. बोलतो पण तुझा भाव आल्यावर नाही येत गण्या मी बघून आले. होय ग आज सुंदर दिसती तुला. मग तुझ्यासाठीच आले एवढं मेकअप करून. माझ्यासाठी होय खरं का? हा. लय खूपच छान दिसती. थँक्यू. थँक्यू. बरं असं टाइमपास करणारे काय बोलणार आहे दुसरं अजून काही? करणार आहे ना. काय? असं बोलून आधी करावं लागतं ग. नुसतं बोलतच राहतो याचं काय जमच नाही. तू माझ्यासाठी आली ना. हा ना माझे पाय दुखायला लागले. दुखायला लागलेत. पिल्लू बस ये इथं बस 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 बस. कोण नाही येत कोणी. उचत आहे रे काहीतरी. पाय दुखून आले होय तुझे. हा ना लय दुखत येत. देऊ का दाबून? नको. का ग? नको. मी काय म्हणतोय सोने बोल ना गण्या. एक पप्पी दे ना. ग बस तुझं काय पण. अगं दे की. जा. अगं दे. इश. अगं दे की काय लाजती. ग बस गण्या. नाही दिलं मी बोलणारच नाही बाबा. मी घेऊ. नको 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 नको. मग तू दे चल लवकर. नको नको. गप्पा मारू ना आपण छान छान अशा रोमॅन्टिक गप्पा मारू ना. अशा मग पप्पी द्यायला काय होतंय? आणि कुणी आलं मग अचानक? आलं म्हणून काय तो चाललंय नवरा बायकोच म्हणते. आपण लग्न तर करणारच आहेत का नाही? पण मला तू धोका नाही देणार. तुला धोका देईन असं वाटतं? आधीच मी 4 पोरी सोडल्या तुझ्यामुळं. काय म्हणला? कोणच नाही सोडलं. तू का तसा विचार करते काय माहित. त्याच्यामुळे मी असं चेष्टाने म्हणतो. घरच्यांनी ना स्थळ बघितलं होतं माझ्यासाठी पण मी नाही म्हटले. होय तसलं ना करू म्हणा घरच्यांना. म्हणून तर सांगते ना घरच्यांनी स्थळ बघितलं होतं नाही म्हणले कारण माझ्या मनामध्ये फक्त तूच आहे. मला तुझ्याशिवाय ना कोणावरच जीव नाही माहिती का. फक्त तुझ्यावरच जीव आहे माझा. हा ना माझा बी जीव जडलाय ग तुझ्यावर. हा ना आणि घरचे स्थळ बघायला लागलेले आहेत माझ्यासाठी. तुमच्या घरच्यांना म्हणा तुमच्या घरचा जावई मीच होईन. गण्या तू खरंच प्रयत्न कर. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अगं करतोय की प्रयत्न. मी काय म्हणतोय चल की आपलं जरा पप्पी घेऊन चल ग. मका कस काय हालू राहिली एवढी? डुकर घुसले काय मकात? गण्या शाळेला लय डुकर झाले इकडे मकात. अगं दे ना. नको. अगं दे ना. गण्याला टोचत आहे. टोचत आहे नीट बस. कोणी टोचत आहे. गप ग. नको. ह्यो तर चोकलेचा आवाज दिसतोय. अगं दे लवकर. इकडे काय करू राहिली? टोचतय. बाहेर ये. बाहेर चल. चल तू बाहेर. थांब इथं घर नक जाऊ. थांब इथं. करे इकडे शेण खाती का तू मकात? मला काय म्हणली ब्युटी पार्लरला गावात जायचं. इकडे झक मारते तू. करे चोंग्या तुला अक्कल नाही का? काय करतो माझ्या बहिणी संग? अरे बावड्या काय नाही का मी काढा आलतो. असं होय
तू सांग काय करत होती? काय करत होती सांग. हा बाय गळा कापीन तो, खरं बोल. काय दादा करत होती? मी मका काढू लागत होते मका. मका काय तो काय तो कोण आहे? नवरा आहे का तो? तो मका काढत होती म्हणजे कस काय तिकडे सांग मला तू. आमचं प्रेम आहे एकमेकावर. काय काय कधी प्रेम आहे? प्रेम आहे ना, हा प्रेम आहे. प्रेम आहे? हा, प्रेम आहे आमचं. लग्न तू करणार पण का आम्ही? आता लगेच धोका दिला नाही, मला. लग्न करणार आहे मी. मकात लपडे करतील प्रेम आहे म्हणजे काय म्हणली तू? हा, प्रेम आहे आमचं. काय अरे प्रेम आहे, आम्ही करणार आहेत लग्न. नाव तू शांत बस. काय गप बस. काय बोलली तू? आमचं प्रेम आहे. प्रेम आहे? प्रेम आहे? प्रेम आहे? लाज वाटते का बोलायला? नको आहे बाबा हा? यार, तिला कशाला तू आणतो? शांत बस. असं मला सांगितलं कस काय नाही? तू सांगितलं कस काय नाही? हा दादा चुकलं दादा नाही असं पुन्हा का असं चुकलं? म्हणणार. इकडे काळा तोंड करते मकात. मला सांगते गावात चालली आणि इकडे झक मारू राहिली तू. अरे, हाणू हा? बावड्या. काय तू शांत बस. हात लागलो. हा बाय लग्न करणार आहे मी तिच्या बरोबर. निघ तू. चल निघ तू. इथून निघ. नाही माझं राहणार आहे, मी कसं काय जाऊ? हा? लाज वाटली पाहिजे ना तुला. हा? चार दादा हात दुखतोय दादा. अरे इज्जत ठुली का तू? चार चौकात नाव ठेवते आणि शेण घालते ना आमच्या तोंडात. अरे आपल्या हा? तिघालाच माहिती की तिघाला माहितीये, सगळ्या गावाला माहित होईल. असं लपडलं दिवस नसतं राहत. हा? पण आम्ही लग्न करणार होतो ना. असं का? अरे लग्न आम्हाला सांगायचं ना, घरी सांगायचं येऊन लग्न करणार म्हणून. तुमच्या हा? घरच्यांनी ऐकलं असतं का? असं का इकडे लपडे करतो होय मकात? हा? हे बघ दादा हे बघ ए, सोड तुला तिला शेवटचं सांगतो. इथून पुढे जर मला असं वाटलं तुला येरीत लुटून देईन मी, सांगतो तुला. हा अशी नाटक करते इकडे येऊन. तू जागा घरी, आम्ही बोलतो. नाही दादा हात दुखतोय दादा. चल दादा हात दुखतोय. तू घरी चल. तुला दाखवतो मी. ए, तू निघ रे. आपल्या बहिणी संपला आधी चल ना. चल तू घरी. गण्या गण्या हो इकडं. दादा सोड ना दादा. बाय काजल बाहेर ये. थांब इथून हलू नको तू. सोड ना, काजल. हात दुखतोय. बाहेर ये तू. इकडे पटक्यान. काय हे बघ तिकडं मकात आहे ना, मकात हे गाण्यासंग शेण खात होती मकात आता. मला का म्हणली गावात चालली. हा तिकडं तिकडं काय कुठं लपीत लपती तिच्या माग ठोका टाका. हिला सांग समजून. बरं थांबा हा सोड. तिकडं शेण खाती. आता मी काय बोलू तुमच्या भावा बहिणीच्या मध्ये? काय बोलू माझी तिला समजून सांग नीट. वहिनी सांगा ना दादाला. दादाला मारतो नुसतं मग धरून. तुला येरीत लोटून द्यायला पाहिजे. मारतो माझी. हा अहो पण तुम्हाला पण कळायला पाहिजे ना, तिकडे त्या मकामध्ये काय करत होता तुम्ही त्या गाण्यासोबत? लाज वाटली पाहिजे ना. एवढी घोडी झाली मोठी तरी कळा तिला. बरं बस करा की आता गाव गोळा करता का मग? वहिनी असं तर स्थळ बघताय ना, मग माझं गाणवलंय प्रेम आहे. अय अय छोकट काय इकडे 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 काय प्रेम आहे रे? हा थांबा की. काय रे त्याच्याकडे? हा मला आवडत. अहो चार चौघ लोक बघतात, जी काय असेल ते आपण अरे घरामध्ये- मग तेच सांगतोय. चार चौघ लोक आहे ना शेण घालते आणि तोंडात. लोकाला कळलं यांचं लपडत. हा हा मग मी सांगत होते तेव्हा खोटं. तुमची अक्कल काय फिरायला गेली होती का? मी म्हणत होते चांगलं स्थळ आणा करून टाका म्हणून महागत. तेच चुकलं मा. तिचं लग्नच लावून द्या तू. थांब. मी काय बोलायला गेले की धाव धाव यायचं माझ्याच अंगावर. मला शिकून द्या पोरीला. शाळा शिकन थोडं. दादाला सांगा मी लग्न करीन तर गाण्या संगत करीन. नाही हा बाई हा बाई लग्न करणार. इकडे तू इकडे इकडे. दादा. गण्याचं नाव घेतलं ना आबा थोबड फोडीन तो मी. हा नको ना. आता तरी ग बसा की. थांब. का खायचंय मला? 8 दिवसात त्यांना 8 दिवसात तू लग्न लावून देतो मी. तू घरात कुठं घुस राहिली? हा नको ना दादा नको. असं- आता ग बसा की. हा नको ना दादा नाही. काय नको ना. लाज नाही वाटली का तिकडे मकात जाऊन लपडं करायला? हा? आता मग काय मारून टाकता का? मारून टाकी हिला मी. 17 जणांचं गुढं लपडे केलेत का? माझं प्रेम आहे. अयो इकडे तू बाजूला ये. तुला ठोका टाकी निकडे होई तू. काय म्हणली तू? काय म्हणली तू? काय म्हणली? प्रेम आहे? हा लाज वाटते का तुला? बस माझी बहिणी हा? सांगा ना वहिनी. प्रेम आहे म्हणजे थोबड घेऊन लाज वाटली पाहिजे ना तिला. वहिनी, मी नाही राहू शकत गाण्याशिवाय. बरं, थांबा की तुम्ही तरी. मग तिला अजून अक्कल आहे ना त्या भामतीला. हा तुम्हाला बोलायचंय ना, राहायचंय ना त्यासोबत, करायचं ना लग्न. मग इथं तरी ग बसा की. मग नाही तर खासाला अजून टोले. त्याच्या संग लग्न येरीत लुटून देईन येरीत. पण त्या संग लग्न लावून नाही देणार मी. मग मी काय म्हणते ते ऐका खाली. हा? जेव घेता का? तुमच्या दोघांच्या मध्ये मला मारायची वेळ आली. तू माग त्या एकतर ते आत्या मामा नाहीत घरी, काय तमाशा लावलाय तुम्ही? हिला कळायला पाहिजे ना. हा हा तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना, ते घरामध्ये बोलायचं असं. हे चार चौघामध्ये असं तमाशा करायला अरे लागले पण- का? काय का बसा. चार चौघाला कळणारच एक दिवस. हा हा. असं केल्यावर. हा, मग कळू द्या. कोणी काय लय शहाजूक नाही, सगळ्याच्या बुडाखाली अंधार हा असतो. का? मग करा काय करायचं ते करा तुम्ही. काय करायचं करा. तुम्ही कुठं जाऊ? तुम्ही करा जा. पुढे करा. तुमच्या मी संग जातो मला- घर सोडून. तुमच्या संग बोलायचं. तुम्ही कुठं हलू नका इथून. काय बोलायचं? तुम्ही जा घरात. जा. चप्पल आईचे दलिंदरीचे मारून टाकी. मग तिला समजून सांगतो नीट. बोल. झालं का? काय मारून टाकतो म्हणजे? मारल्यावर तिला तुमचा बोका गार पडन का? मग काय करायचं मग? काय हा? करायचं मग? अहो ही जी राग आहे ना, जरा शांत करा. मग असं नाही की कुणी काय दुनियामध्ये करत नाही, सगळ्यांचं अरे करते पण यांना लाज वाटली पाहिजे ना. हिला मकात असतं का बरं तरी कुठं? हा? तुम्ही आणलंय ना, मग बिन बोबाट्या घरामध्ये करायचं होतं ना, काय बोलायचं होतं ती. काय बोलायचं राहिला आता? हा बरं तुमचं काय म्हणणं आहे? त्याला द्यायची का नाही द्यायची? त्याला त्याच्याकडे काय आहे रे? हा दुसऱ्या तिथं कामाला जातोय तो 200 रुपये रोज माहिती त्याला तुला? आपण संध्याकाळी बोलून घेऊ. आत्या मामा येऊ द्या, संध्याकाळी येणार आहेत हा. ना. मग
त्यांच्या समोर बोलायचं काही तर तुम्ही कांगारावा करायला लागले. अब त्यानं सांगायचं ना, सांगितलं असतं तर केलं असतं ती आपण. पोरगी सांगून ऐकणाऱ्यातली नाही. तुम्हाला वाटतं का तिच्या बोलण्यावरून चालण्यावरून आपण सांगून ऐकणारे? जे काय होईल ना ते गोडी गोडीने घ्या. तुम्ही एवढ्या जर रागाने परत करसाल ना ते व्हायचं काय म्हणतात ती कायचं बाई होऊन बसल. मग काय करायचं तुझ्या डोक्यात काय आहे? काय डोक्यात आहे म्हणजे? त्यांना मी सांगते ना समजावून. मला सांगा ना, आल्यापासून बदा लग्नाला आलेली पोरगी तिच्यावर हात उचलतात का? अरे पण तिला कळायला पाहिजे ना. हा तुझ्या डोक्यात आहे का त्यांचं लग्न लावून द्यायचं? अहो मी तसं म्हणतच नाही. मग दोघांना समजावून सांगू. आताची हुडबुद्धी आहे त्यांची. तर तू म्हणती तर सांगू समजून. आता काय आहे? हा शेवटी पोरी जाते, आपल्यालाच माघार घ्यावं लागेल मी ना. आतापर्यंत तेच सांगायला लागले. बदाडली पोरीला. त्याच्यापेक्षा मग पळून गेली असती ती बरं होतं नाही का? हा पळून काय जावं ती ना, सांगन तिला मग कुठून आणीन मी जगातून बाहेर काढून.